नमस्कार. पोहणं म्हटलं की काय आठवतं? सुट्टीतली धमाल, पाण्यातली मस्ती, बरोबर ना? पण थांबा, पोहणं हे फक्त मजा करण्यापुरतं नाहीये. हा एक जबरदस्त म्हणजे अगदी संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. चला तर मग आज आपण या पाण्याच्या दुनियेत जरा डुबकी मारूया आणि पाहूया की हे कसं शक्य आहे. खरं सांगायचं तर आपण अनेकदा पोहण्याकडे फक्त एक टाइमपास म्हणूनच बघतो, नाही का? पण व्यायामाच्या जगात पोहण्याला एक वेगळाच मान आहे, एक वेगळीच जागा आहे. आणि ती काय आहे हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. तर मग प्रश्न हा आहे की एवढं काय खास आहे पोहण्यामध्ये की त्याला सर्वोत्तम व्यायामांपैकी एक मानलं जातं. याची उत्तरं ना खूपच रंजक आहेत. चला एक एक करून पाहूया. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? पोहणं हे अक्षरशः सगळ्यांसाठी आहे. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते थेट आजोबा आजींपर्यंत कोणीही याचा आनंद घेऊ शकतं. इथे वयाचं किंवा ताकदीचं असं कोणतंही बंधन येत नाही. ठीक आहे, तर आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे शरीरावर होणारे फायदे. आणि खरं सांगतो, पोहण्याचे शरीराला इतके फायदे आहेत की ऐकून आश्चर्य वाटेल. याला खरा फुल बॉडी वर्कआउट का म्हणतात याचा विचार केलाय कधी? कारण असं आहे की पोहताना आपले हात, पाय, पाठ, पोट, शरीराचा प्रत्येक भाग एकाच वेळी कामाला लागतो. हे दुसऱ्या व्यायामांसारखं नाही, जिथे फक्त एका विशिष्ट भागावर लक्ष दिलं जातं. इथे सगळं शरीर एकत्र काम करतं. जरा बघा, हात, पाय, पाठ आणि पोटाचे स्नायू हे सगळे स्नायू एकाच वेळेस एकत्र काम करत आहेत. याचा परिणाम काय होतो? फक्त ताकदच वाढत नाही, तर संपूर्ण शरीर सुडौल म्हणजे एकदम टोंड बनतं. आहे की नाही कमाल? आणि थांबा, गोष्ट फक्त स्नायूंपुरती मर्यादित नाहीये. पोहण्यामुळे आपलं हृदय आणि फुफ्फुसं म्हणजेच आपलं कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम कमालीचं मजबूत होतं. नियमित पोहल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि हृदयविकाराचा धोकाही खूप कमी होतो. थोडक्यात सांगायचं तर हे आपल्या हृदयासाठी जणू काही एक सुपरटॉनिकच आहे. आता ही तुलना बघा, खूप महत्वाची आहे. आपण जेव्हा जमिनीवर धावतो किंवा इतर व्यायाम करतो तेव्हा आपल्या गुडघ्यांवर आणि सांध्यांवर खूप ताण येतो, बरोबर? पण पाण्यात काय होतं? पाण्यात आपलं शरीर जवळजवळ वजनरहित होतं. पाण्यामुळे शरीराला आधार मिळतो. त्यामुळे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी पोहणं हे अक्षरशः एक वरदान आहे. आणि हो, हे ऐकून तर नक्कीच आश्चर्य वाटेल, पण अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलंय की धावण्यापेक्षाही पोहण्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात. याचा सरळ सरळ अर्थ काय? जर वजन कमी करायचं असेल तर पोहण्यासारखा दुसरा प्रभावी आणि सुरक्षित मार्ग शोधून सापडणार नाही. बरं, इतका वेळ आपण शारीरिक फायद्यांबद्दल बोललो, पण पोहण्याचा आपल्या मनावरही खूप खोलवर आणि चांगला परिणाम होतो. तो पाण्याचा स्पर्श, ते शांत वातावरण आणि शरीराच्या लयबद्ध हालचाली, या सगळ्यामुळे मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आणि यामागे एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. त्याला म्हणतात एंडॉर्फिन्स. हे काय आहेत? तर हे आपल्या शरीरातील नैसर्गिक हॅपी हार्मोन्स आहेत, जे आपला मूड तर सुधारतातच, पण वेदनाही कमी करतात. आणि पोहण्यासारख्या व्यायामामुळे आपलं शरीर हे फील गुड हार्मोन्स तयार करायला लागतं. आणि मग या एंडॉर्फिन्सचा परिणाम काय होतो? आपला ताणतणाव कमी होतो, मन एकदम फ्रेश म्हणजे ताजंतवानं राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपही अगदी शांत लागते. विचार करा, एका व्यायामातून इतके सगळे मानसिक फायदे मिळणं ही किती जबरदस्त गोष्ट आहे. आता इतके सगळे फायदे ऐकून अनेकांना पोहायला जाण्याची इच्छा झाली असेल, हो ना? पण जरा थांबा. पाण्यात उतरण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं, काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे. चला तर मग काही सेफ्टी टिप्स पाहूया. हे 4 सोपे पण अत्यंत महत्वाचे नियम नेहमी लक्षात ठेवा. 1. पाण्यात उतरण्याआधी थोडा वॉर्मअप नक्की करा. 2. जर नव्याने शिकत असाल तर नेहमी एखाद्या प्रशिक्षकाच्या किंवा जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच शिका. 3. भरपूर पाणी प्या. हो, पाण्यात घाम दिसत नाही पण तरीही शरीरातील पाणी कमी होतं. आणि 4. सुरुवातीला एकदम जास्त वेळ पोहू नका. 15-20 मिनिटांपासून सुरुवात करा आणि मग हळूहळू वेळ वाढवत न्या. तर मग आरोग्याच्या या लाटेवर स्वार होण्यासाठी तयार आहात का? लक्षात ठेवा, पोहणं हे फक्त एक कौशल्य नाही, तर ती एक निरोगी आणि आनंदी जीवनशैलीकडे नेणारी वाट आहे. मग वाट कसली बघायची? सुरुवात करायला हरकत नाही.